इयत्ता 10वी इतिहास प्रकरण पहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा टॉपिक आपण सुरू केला होता। यामध्ये याच्या आधीच्या भागामध्ये आपण याचा सुरुवातीचा पाठ जो आहे पाठाचा तो पाहिला होता। इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन व महत्त्वाचे विचारवंत हा टॉपिक आपण या प्रकरणामध्ये काय करणार आहे, शिकणार आहोत। यापैकी पहिला भाग जो आहे तो आपण याच्या आधी पाहिला होता। इतिहास लेखनाची परंपरा आपण सुरू केला होता, ठीक आहे। आणि यामध्ये हा जो पहिला भाग आहे आपला 1.3 पर्यंतचे पाठ आपण याच्या आधी पाहिले होते, ठीक आहे। आता आपण थोडंसं पुढे 1.3 सुरू केलं होतं आपण, त्याच्या पुढच्या भागात आपण या पाठाचा पाहणार आहोत, ठीक आहे। पाहूया तर युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, ठीक आहे। इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली। वैज्ञानिक प्रगतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला। पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास व इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचार मंथन झाले व इतिहास लेखनातल्या वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले। 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते, परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले। इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना झाली। तारखेवाईज लक्षात ठेवायची गोष्ट आहे ही या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले। त्या पाठोपाठ जर्मनीतील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली। म्हणजे इतिहास हा विषय स्वतंत्रपणे केव्हापासून अभ्यासला गेला? युरोपामध्ये, आपण युरोपीय देशांची गोष्ट करत आहोत, तर सन 1737 मध्ये जेव्हा जर्मनीमध्ये गॉन्टिगेन नावाचं विद्यापीठ स्थापन झालं, त्या विद्यापीठामध्ये इतिहास हा स्वतंत्रपणे इतिहास विषय स्वतंत्रपणे शिकवला जाऊ लागला, ठीक आहे। त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली, ठीक आहे। आधी सगळ्यात पहिले गॉन्टिगेन आणि त्यानंतर बाकी विद्यापीठांमध्येही इतिहासाचा अभ्यास केला जाऊ लागला। महत्त्वाचे विचारवंत, इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला। जसं आपण जेव्हा विज्ञानाबद्दल बोलतो तर विज्ञान या विषयाची सुरुवात करण्याचं श्रेय काही शास्त्रज्ञांना देतो आपण, बरोबर आहे ना। म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, त्या दृष्टिकोनाचा वापर करून काही गोष्टींबद्दल आपलं मत मांडणं ज्यांनी सुरुवात केली त्यांना आपण वैज्ञानिक म्हणतो, बरोबर आहे। तसंच इतिहासकार म्हणजे कोणतीही गोष्ट घडली ती सांगितली म्हणजे ती इतिहासाचा भाग झाली का? नाही। या विचारवंतांच्या मतानुसार काही शास्त्रीय पद्धतीनेच आपण काय करू शकतो, इतिहासाचा अभ्यास करू शकतो। तर यात कोणते महत्त्वाचे विचारवंत आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण आता पाहूया। पहिला आहे रेने देकार्त, 1596 ते 1665 यांचा कालखंड आहे। इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते। त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता। कुठलाही लिहिलेला कागद हा याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही, तर तो विश्वासपात्र आहे की नाही ते आधी तपासून घेतलं पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकांमध्ये रेने देकार्त हा आघाडीवर होता, ठीक आहे। तो फ्रेंच तत्त्वज्ञ होता। त्याने लिहिलेल्या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, डिस्कोर्स ऑन द मेथड। या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो। रेने देकार्तने लिहिलेला ग्रंथ त्याचं नाव काय आहे? डिस्कोर्स ऑन द मेथड। आणि त्याच्यामधला एक नियम हा इतिहासाच्या संशोधनासाठी महत्त्वाचा मानला जातो। कोणता नियम आहे तो पहा। एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही
तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जर एखादी गोष्ट तुम्हाला सत्य आहे हे तुम्ही गॅरंटीने सांगू शकत नाही, निसंशयरित्या जोपर्यंत तुम्ही ती मांडू शकत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा स्वीकार करायचा नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनासाठीही हा महत्त्वाचा मूलमंत्र मानू शकतो आपण. बरोबर आहे ना. जी गोष्ट म्हणजे आधी आपण ती सिद्ध करू शकतो का, आपल्या मनामध्ये थोडा जरी डाऊट असेल तरीही तिचा स्वीकार करायचा नाही. ही शुद्ध अभ्यासाची एक पद्धत आहे. ठीक आहे. हा नियम कोणी मांडला? रेने देकार्त याने मांडला. पुस्तकाचं कोणत्या ग्रंथामध्ये मांडला? डिस्कोर्स ऑन द मेथड. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. हा त्यांचा तो नियम होता. दुसरा विचारवंत व्हॉल्टेअर. त्यांचा कालखंड 1694 ते 1778. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. म्हणजे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी फक्त आपल्याजवळ जे लिखी पुरावे आहेत तेवढ्याच गोष्टींचा विचार नाही करायचा, तर त्यावेळची समाज व्यवस्था कशी होती, समाजाच्या परंपरा कशा होत्या, व्यवसाय कुठला प्रबल होता त्या काळामध्ये, त्यांची आर्थिक व्यवस्था कशी होती, व्यापार कसा होता, हा सर्व बाजूने विचार करणं आवश्यक आहे. हे सगळं कोण म्हणायचा? फ्रेंच तत्त्वज्ञानी, त्यांचं नाव व्हॉल्टेअर यांचं असं मत होतं. हा विचार त्यांनी मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार, सर्व बाजूने विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. यातल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. एक तर त्यांचा विचार काय होता की फक्त वस्तुनिष्ठ गोष्टी आणि घटना यांच्यावर लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाज परंपरा काय होती, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती या सगळ्या मानवाशी संबंधित असणाऱ्या इतर घटना, सामाजिक गोष्टी यांच्यावरही इतिहास लेखकाने त्याचं ध्यान केंद्रित केलं पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची व्हॉल्टेअरच्या बाबतीत. आणि दुसरी कोणती? त्यांना म्हणतात व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणतात? व्हॉल्टेअरला म्हणतात. ठीक आहे. पुढे चला. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, कालखंड 1770 ते 1831. जर्मन तत्त्वज्ञानी. या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. काय म्हटलंय? ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शविणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्यांनी केले. इतिहास जसा म्हणजे जसजसा काल पुढे जातो तसतशी इतिहासाचे घटनाक्रम हे कसे जातात, म्हणजे हे प्रगती होणारी काळानुसार जशी जशी मानवाची प्रगती झाली त्या प्रगतीचे टप्पे इतिहासाच्या अभ्यासावरून आपल्याला समजायला पाहिजे. त्या पद्धतीने इतिहास लिहिला जावा. आणि त्याचबरोबर जर एखादा नवीन पुरावा सापडला असेल तर त्या हिशोबाने मांडणी जी आहे ती कशी होते, बदलत जायला पाहिजे असं प्रतिपादन जॉन विल्यम फ्रेडरिक हेगल याने केले. आपण याला जॉर्ज हेगल म्हणू शॉर्टमध्ये. असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत असे अनेक तत्त्वज्ञांची खात्री पडली. विज्ञानाच्या पद्धती कशा, विज्ञानामध्ये कोणत्याही गोष्टी तुम्हाला सहज म्हणजे प्रयोगानुसार सिद्ध करता येतात. तसं सिद्ध करण्याचं जे साधन आहे आपण ते इतिहासामध्ये नाही वापरू शकत. मग त्याच्या पद्धती विज्ञानाच्या अभ्यासाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्यासुद्धा उच्च प्रतीच्या आहेत असं बाकी तत्त्वज्ञांची खात्री कशामुळे पडली?
हा जो आहे जॉर्ज हेगेल यांच्या विचारांनी पटली. अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने व लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. हा जो एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स आहे, एन्सायक्लोपीडिया आहे हा एक प्रकारचा, त्या ग्रंथामध्ये आपल्याला याचे भाषणं आणि लेख यांचं संकलन मिळतं. संकलन म्हणजे हे पुस्तक यांनी लिहिलेलं नाही आहे, हेगेलने हे पुस्तक लिहिलेलं नाही आहे, पण त्या पुस्तकामध्ये हेगेलची व्याख्याने आणि लेख सापडतात. ठीक आहे. हेगेलने लिहिलेलं पुस्तक रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. जाणून घ्या. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचं आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद म्हणजे डायलेक्टिक्स असे म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्या सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. द्वंद्ववाद म्हणजे जेव्हा एखादी ऐतिहासिक घटना घडली, ती कशी घडली याचं जर तुम्ही विश्लेषण करत असाल तर दोन्ही पद्धतीने, म्हणजे जसं म्हणतो ना आपण एका नाण्याला दोन बाजू असतात. कोणत्याही गोष्टीच्या दोन्ही बाजू जोपर्यंत माहीत नाही, म्हणजे पॉझिटिव्ह विचार, जसं आपण वादविवाद करतो एखाद्या गोष्टीवर आणि मग आपण त्याच्यावरून निष्कर्ष काढतो, तर इतिहासाच्या कुठल्याही घटनेचा या पद्धतीने अभ्यास व्हावा असं हेगेलचं मत आहे. याला द्वंद्ववाद म्हणतात. द्वंद्ववाद कोणी मांडला? हेगेलने मांडला. यामध्ये आधी एक सिद्धांत मांडायचा, मग एक्झॅक्ट त्याचा विरुद्ध अर्थ असणारा दुसरा सिद्धांत मांडायचा, मग त्या दोन्ही सिद्धांतावर काय करायचं? उहापोह म्हणजे चर्चा करायची, वादविवाद करायचे आणि त्या दोघांचा सार ज्यामध्ये सामावलेले आहे अशी मांडणी, अशी काय करायची? सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी करायची. याला काय म्हणतो आपण? हेगेलचा द्वंद्ववाद असे म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे विचारवंत लिओपोल्ड वॉन रांके. 1795 ते 1886 हा यांचा कालखंड होता. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठ, पुन्हा जर्मनीमध्येच आहे, पुढे गेलो आपण जास्त. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रँके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितले. मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला. म्हणजे ज्याचा पुरावा आहे कुठल्या लेखी स्वरूपामध्ये किंवा कुठल्याही स्वरूपामध्ये, ती माहिती सगळ्यात महत्त्वाची मानायची असं त्याने सांगितले. तसेच ऐतिहासिक संबंधांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांच्या विविध लेखांचे संकलन केलेले आहे. हे दोन्ही पुस्तकं त्यांनी म्हणजे लिहिली ह्या कॅटेगरीमध्ये नाही आहेत, पण ह्या दोन्ही पुस्तकांमध्ये त्यांनी जे संशोधन केलं इतिहासमधलं त्याच्याशी संबंधित लेख उपलब्ध आहेत. इतिहासामध्ये कोणतीही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी त्याचे जे दस्तऐवज किंवा पुरावे आहेत कुठल्याही स्वरूपाचे ते संकलन करणे याचा हा लिओपोल्ड
वॉन रँके यांचा काय होता महत्त्वाचा उद्देश होता. ह्या गोष्टीला त्यांनी सगळ्यात जास्त महत्त्व दिलं, पुरावे शोधणे. ठीक आहे. त्यानंतर कार्ल मार्क्स 1818 ते 1883 यांचा हे होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. काय म्हणणं आहे पहा त्यांचं. इतिहास आपण जेव्हा अभ्यास करतो तर इतिहास कशाचा असतो. इतिहासामध्ये कल्पना नसतात. अमूर्त म्हणजे ज्याला आपण दृश्यरूप देऊ शकत नाही त्याला आपण अमूर्त कल्पना म्हणतो. पण तसं नाही, इतिहास हा खऱ्याखुऱ्या जिवंत माणसांचा इतिहास असतो. आणि त्यामध्ये इतिहास जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा जे इतिहासात घडलेली पात्र किंवा घटना आहे ही माणसांच्या सोबत घडलेली आहे याचा विचार माणसांनी करायला पाहिजे. आणि त्यातून त्यांनी सगळ्या माणसांना लागणाऱ्या मूलभूत गरजा, ते उत्पादन कोण करतं, ते कोणाची मालकी असते, काही लोक मालक असतात, म्हणजे गरीब श्रीमंत हा भेद, माणसांमध्ये जे मूलभूत गरजा आहे, कुणाला जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या गरजा पूर्ण होतात, कुणाला जीवनावश्यक गोष्टीसुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाही, अशी जी विषमता समाजामध्ये निर्माण होते त्याचं कारण काय आहे हे कार्ल मार्क्सने सांगितलं. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादित साधने असतात तो वर्ग इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्यांनी केली. म्हणजे त्यांच्या मतानुसार काय होतं, इतिहासामध्ये 2 वर्ग असतात. एक जे ज्यांच्याजवळ उत्पादनाची साधने असतात, जे श्रीमंत असतात, आणि दुसरे जे त्यांच्या हाताखाली काम करतात तो. तर हा जो वर्ग आहे, जो उच्च वर्ग म्हणू आपण त्याला, तो इतर वर्गांचे काय करतो, आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी कोणी केली, कार्ल मार्क्स यांनी केली. त्यांच्या मतानुसार इतिहास कसा असतो, इतिहास वर्ग संघर्षाचा इतिहास असतो, वेगवेगळ्या वर्गांमधील संघर्षांचा. त्यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. दास कॅपिटल महत्त्वाचा ग्रंथ आहे कार्ल मार्क्सचा. ठीक आहे. त्यानंतर ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते व त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. आधी इतिहास कोणाचा लिहायला जायचा. जनरली इतिहास कोण लिहितात, कुठल्या लढाई वगैरेचा इतिहास असेल तर जी जिंकणारी पार्टी असते, जिंकणारा राजा असतो, तो राजा आपल्या हाताखाली लोक ठेवून इतिहास लिहून घ्यायचे. आणि त्यामध्ये मोस्टली काय असायचं की जो इतिहास लिहितो तो त्याच्या फेवरमध्ये पण लिहिला जातो. बरोबर आहे ना. म्हणजे तो त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, मग समोरच्या जो हरलेला राजा आहे त्याला विलन बनवणे, अशा वगैरे गोष्टी पण त्यामध्ये येतात. आपण तिकडे नको जायला. पण आधी इतिहास कोणाचा अभ्यास करायचा, राजे, महत्त्वाचे युद्ध, महत्त्वाच्या घडामोडी, महान नेते, राजकारणी यांच्यावरच अवलंबून होता. पण ॲनल्स प्रणालीनंतर इतिहासाला जे सामान्य माणसं आहे, त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती, त्या काळचं हवामान, स्थानिक लोक, त्यांचे व्यवसाय, शेती, या सगळ्या गोष्टींची इतिहासामध्ये काय झालं, अभ्यास करणं महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे व तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिलं जातं. ॲनल्स प्रणाली कुणी सुरू केली, फ्रेंच इतिहासकारांनी सुरू केली. ठीक आहे. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमॉन द बोव्हार
या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंवर सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. आधी स्त्रियांचा इतिहासामध्ये न इतिहास लेखनामध्ये स्थान होता, न त्यांच्या इतिहासाची माहिती इतरांना होऊ द्यावी असं संशोधन केलं गेलं होतं. पण हे कोणी सुरुवात केलं? एका फ्रेंच विदुषीने, जिचं नाव होतं सिमॉन द बोव्हार. हिने स्त्रीवादाची भूमिका मांडली आणि त्यानंतर मग इतिहास लेखनामध्येही स्त्रियांचा समावेश झाला, म्हणजे इतिहासकारांमध्येही झाला, आणि स्त्रियांबद्दलचा इतिहास जो आहे त्यावरही लोकांनी काय केला? प्रकाश टाकला. आधी इतिहास लेखन हे कसं पुरुषप्रधान दृष्टिकोन आधी त्याचा होता. आता स्त्री हा सुद्धा एक स्वतंत्र वर्ग आहे असं समजून स्त्रियांच्या संबंधित सुद्धा इतिहासाचा अभ्यास, इतिहासावर संशोधन केलं गेलं. ठीक आहे. पुढे आहे मायकल फुको. 1926 ते 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको याच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्याच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये, लक्षात ठेवा, मायकल फुको आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. पुरातत्व विभागाच्या मध्ये कसं असतं, वेगवेगळे कालखंड असतात. जसं आपल्याला एक माहिती आहे हडप्पा संस्कृतीचा कालखंड. यांनी काय केलं की अखंड इतिहास न लिहिता इतिहासाचे तुम्ही वेगवेगळ्या भागामध्ये मांडणी करू शकता. त्याचे वेगवेगळे स्थित्यंतर तुम्ही काय करू शकता, यांचा स्वतंत्र अभ्यास करू शकता. त्यांना अखंड एक सलग अभ्यास करण्यापेक्षा असे छोटे छोटे कालखंड करून अभ्यास करावा असं मायकल फुकोचं म्हणणं होतं. ठीक आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असेही म्हटलं जातं. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. म्हणजे जसं तुम्ही पहा, प्रत्येक गोष्टीचा जो असतो तो इतिहास असतो. मग तुम्ही वैद्यकशास्त्र म्हणाल तर वैद्यकशास्त्राची सुरुवात कशी झाली, त्याची प्रगती हळूहळू कशी होत गेली, ह्या सगळ्यांचा पण काय आहे, इतिहास असायला पाहिजे, है ना. तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मनोविकृती, तिचा इतिहास कसा होता, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था आणि अशा बऱ्याच गोष्टींचा इतिहासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायला सुरुवात कोणी केली? मायकल फुकोने केली. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारित गेली. साहित्य, स्थापत्य, चित्रकला, शिल्पकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. प्रत्येक गोष्टीचा पहा, साहित्यापासून ते चित्रपट निर्मिती, दूरदर्शन अशा प्रत्येक विषयांचे स्वतंत्रपणे इतिहास लिहिले जाऊ लागले. कुणामुळे? म्हणजे हे काय केले त्याने? भाग केले. चित्रकला याच्यामध्ये कसे सुरुवातीपासून आतापर्यंत कशी प्रगती झाली, संगीतकला कशी, तिचा कसा हळूहळू हे होत गेला, प्रवास होत गेला, या सगळ्यांचा स्वतंत्र इतिहास नंतर लिहिला जाऊ लागला. ही कोणी सुरुवात केली? मायकल फुकोने केली. ठीक आहे. तर अशा प्रकारे इतिहासाची युरोपामध्ये कशी प्रगती झाली त्याबद्दलची आणि त्याची साधने कुठकुठली होती त्याबद्दलची माहिती आपण या पाठामध्ये पाहिली. यात दोन महत्त्वाचे मुद्दे आहे आपल्याला लक्षात घ्यायचे. कोणते? पहिला मुद्दा म्हणजे यामध्ये
आपल्याला युरोपामध्ये इतिहास कसा लिहिला जायचा त्याच्याबद्दलची माहिती आहे. आणि दुसरी म्हणजे जे महत्त्वाचे विचारवंत होते इतिहासाच्या दृष्टीने, युरोपातले जे महत्त्वाचे विचारवंत होते त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला ह्या पाठामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. मला वाटते आपण या पाठाचं वाचन केलं आहे आणि जिथे मला वाटतं की काही मुद्दे महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगितले आहे. ठीक आहे. बाकीचं आपण पुढच्या याच्यामध्ये पाहू पिरियडमध्ये.